आपल्या कवठे महांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा, सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव, मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंतनगर, कवठे महांकाळ। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भर पावसात रस्ता रोको आंदोलन। शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून टक्केवारी लाटण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे, तो रद्द झालाच पाहिजे असा इशारा देत आज नागपूर ते रत्नागिरी नॅशनल हायवेवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। कोणत्याही परिस्थितीत महामार्ग रद्द झालाच पाहिजे, त्यासाठी रक्त सांडावे लागली तरी बेहतर असा निर्वाणीचा इशारा खासदार विशालदादा पाटील, जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिलेला आहे। या आंदोलनाचे नेतृत्व खासदार विशाल पाटील, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांनी केले। सदर आंदोलन शक्तीपीठ बाधित शेतकरी बचाव समितीच्या वतीने करण्यात आले। भर पावसात महिलांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। पावसातही शेतकरी जागचे हल्ले नाहीत। कोल्हापूर जिल्ह्या इतका जोरदार विरोध सांगली जिल्ह्यातील शेतकरी या विरोधाच्या माध्यमातून दाखवून देतील। रस्त्याच्या दुतर्फा 5 ते 6 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या। विशेष म्हणजे एक ॲम्ब्युलन्स यावेळी आले असता आंदोलनकर्त्यांनी या ॲम्ब्युलन्सला तत्काळ वाट करून दिली। शेती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, या सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी अंकली येथील जैनवाडा चौकात रस्त्यावरच ठिय्या मारला। यामध्ये महिला शेतकऱ्यांची संख्या मोठी होती। यावेळी महेश खराडे यांच्यासह 6 जणांना अटक व सुटका। आंदोलनादरम्यान महेश खराडे यांच्यासह भरत चौगुले, श्रीधर उदगावे, उमेश येडके, भूषण गुरव, प्रदीप माने, महावीर चौगुले, शांतीनाथ लिंबेकाई यांना अटक करण्यात आली व त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली। यावेळी या आंदोलनात प्रभाकर तोडकर, प्रवीण पाटील, उमेश येडके, शुभांगिनी शिंदे, लता कांबळे, बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी यशवंत हारुगडे, रघुनाथ पाटील, अधिक पाटील, विष्णू पाटील, भरत चौगुले, श्रीधर उदगावे, अनिल माळी, अरुण पाटील, एकनाथ कोळी, बाळासाहेब लिंबेकाई, सुधाकर पाटील, रावसाहेब पाटील, अरुण कवटेकर, संतोष आंबी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व महिला आंदोलनकर्ते उपस्थित होते। आंदोलन झाल्यानंतर खासदार विशालदादा पाटील व स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। हो, म्हणजे गोपीशेठ आमदार आहेत त्या परिसरात, त्यांच्या मतदारसंघातलं एकही गाव जात ह्यात नाही आहे। त्यांच्या मूळ तालुक्यातलं एकच गाव शेटफळे त्या ठिकाणी जात आहे। कदाचित शेटफळे गावची सत्य परिस्थिती त्यांना माहीत असेल, पश्चिम भागात काय चालले आणि माझ्या पद्माळ गावात, कर्नाळ गावात, दुधगाव गावात, नांदरात गावात काय चालले हे त्यांना जर माहीत असेल तर कदाचित त्यांना काय ते नवीन फॉर्म्युला मिळाला असेल लोकांची मनं ओळखायचा। मी म्हणत नाही की फक्त काही लोकांचाच विरोध, मी म्हणतो कल्पना नाही, गाव वाईज बैठका घ्या, गाव वाईज परिस्थिती समजून घ्या आणि मग निर्णय घ्या। एक शेवटचा प्रश्न, संजय राऊत सातत्याने म्हणतात की शक्तीपीठ महामार्गाचा पैसा हा विधानसभा निवडणुकीत सरकारनं वापरलाय आणि म्हणून ते बघा, मी थेट आरोप करायला माझ्याकडे कुठले पुरावे नाही आहेत, माझ्याकडे कागदपत्र नाही ते म्हणून नाही, पण मी तेच म्हणून शंका येते। शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज मंगळवारी रत्नागिरी नागपूर महामार्गावर अंकली या ठिकाणी प्रचंड असा रस्ता रोको करण्यात आला आणि या रस्ता रोकोमुळे रत्नागिरी नागपूर हायवे, कोल्हापूर हायवे हा जाम झाला। साधारणतः 5 ते 6 किलोमीटरच्या रांगा या रस्त्यावरती लागलेल्या होत्या आणि हजारो शेतकरी आणि महिला शेतकरी सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले होते। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार विशाल पाटील उपस्थित राहिले होते। मात्र मी देवेंद्र फडणवीसांना सांगू इच्छितो की आमच्या जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये मोजण्या सुरू आहेत। तिसिंगी या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून मोजणी सुरू आहे। शेतकरी प्रचंड विरोध करतायत, गयावया करतायत, शेतकरी रस्त्यावर आलेले आहेत, आया बहिणी रस्त्यावर आलेल्या आहेत, लहान मुलं रस्त्यावर आलेले आहेत।
आणि शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त होत असताना संघर्ष सुरू आहे. आणि हा संघर्ष सुरू असताना सुद्धा जर गांधारीची भूमिका देवेंद्र फडणवीस घेणार असतील तर यापुढच्या काळामध्ये हा शेतकरी आज सनदशीर मार्गाने आंदोलन करत असेल तर यापुढच्या काळात हातात बंदुका घ्यायलाही तो कमी जास्त करणार नाही आणि त्याची किंमत या सरकारला मोजावी लागेल. आतापर्यंत आम्ही शांततेच्या मार्गानं हे आंदोलन सनदशीर मार्गानं कायदेशीर मार्गाने लढतोय. पण आमच्या जमिनीत पिढ्या जपलेल्या जीवापाड काळ्या मातीवरती आम्ही प्रेम करतो. त्या काळी माती जर तुम्ही हिसकावून घेणार असाल तर हातात शस्त्र घेतल्याशिवाय, हातात बंदुका घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आणि ती वेळ देवेंद्र फडणवीसांनी आमच्यावर येऊ देऊ नये अशा पद्धतीचा इशारा आम्ही या निमित्तानं देत आहोत. आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात. आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठेमहांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण. अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर. MS आयुर्वेद शल्य, आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य. मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री. उपलब्ध सेवा, अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार. शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ. संपर्क 9860 980698. शहरात जाण्याची गरज नाही. आता तज्ञ उपचार तुमच्या दारी. आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून.